राजकारण हा सत्तेचा क्रूर खेळ आहे, जो सामान्य जनतेच्या भावनांसह युत्या आघाड्यांच्या शक्यतांवर आधारित असतो। वरच्या लेव्हलला पक्षाचे नेते पाहिजे तेव्हा याच्याशी निदान त्याच्याशी युती आघाडी करून आयुष्यभर विरोधकांचा राग केलेल्या कार्यकर्त्यांना तोंडावर पाडतात। भाषणात एक बोलतात आणि पडद्यामागे दुसरंच करतात। महाराष्ट्राचं राजकारण सध्या अशाच टप्प्यांवर उभं आहे। ठाकरे ब्रँड संपवणार म्हणत भाजपने आरोळी ठोकली। त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्याचं निमित्त गाठून एकत्र आले, पण प्रचंड जनभावना मागे असूनही त्यांच्या युतीची गाडी काही स्टेशनात लागली नाही। पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। ते आमचे शशांक राव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड। महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊन सुद्धा दरम्यान आता पुन्हा खबर आली आहे की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका स्टेजवर येणार आहेत। लोकसभा विधानसभेला संभ्रमात राहिलेली राज यांची भूमिका येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा दिसून येणार का? राज ठाकरे दोन्ही डगरींवर पाय ठेवून उभे आहेत का? भाजप महायुतीतल्या शिंदे आणि दादांना ठेंगा देऊन स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याच्या मूडमध्ये आहे का? एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजितदादा यांनी सुद्धा आपला वेगळा सुमार धरलाय का? राज ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही तर उद्धव ठाकरे पुन्हा भाजप सोबत जातील का? महायुती एकत्र लढली नाही तर शिंदे आणि अजितदादांना येत्या निवडणुका किती जड जाऊ शकतात? सगळ्यांचाच आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। पण एका पराभवाने खचणाऱ्यातलं मी नाहीये। पराभवाचं पुन्हा विजयात रूपांतर करण्याची जिद्द ही तुमच्यामुळे माझ्यामध्ये आहे। मंडळी, एकीकडे उद्धव ठाकरे म्हणत आहेत की आम्ही ठाकरे बंधू एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, पण अजूनही त्यांची शिवसेना आणि राज यांच्या मनसे पक्षाच्या युतीचं घोडं पुढे सरकत नाहीये। त्यामुळे लोक संभ्रमात आहे। यंदाच्या दसरा मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू विरोधकांना मोठा दणका देतील असा कयास बांधला जात होता, पण हाकेच्या अंतरावर असूनही राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहिले नव्हते। त्यामुळे हा संभ्रम आणखी वाढला। त्या दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वर्षभरात जवळपास 3 वेळा भेटीगाठी झाल्या असतील। दरम्यान आज सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे एका स्टेजवर दिसणार आहेत। महेश मांजरेकर यांचा पुन्हा एकदा शिवाजीराजे भोसले या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात ते भेटणार आहेत। आता हा मंच राजकीय नसला तरी त्यांच्या होणाऱ्या चर्चा राजकीय असतील यात शंका नाही। त्यांच्या या भेटीमुळे बीएमसी निवडणुकीची राजकीय समीकरणं बदलतील अशा अनेक प्रश्नांनी लोकांना भंडावून सोडले। आज शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता लोअर पळर येथील फिनिक्स पॅलेडियम येथे संबंधित सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे सिनेमामध्ये मराठी भाषेची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी असे विविध विषय सिनेमामध्ये दिसणार आहे। तसंच महाराजांचा रौद्र अवतार सिनेमात बघायला मिळणार आहे। राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात एकत्र येण्याच्या बातमीनंतर ठाकरे गटात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण आहे। जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहील, अन्यथा परप्रांतीयांच्या घशात जाईल अशी लोकांची धारणा आहे। त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरेंनी लवकरात लवकर युती जाहीर करावी यासाठी त्यांचे समर्थक वाट बघतात। ठाकरे बंधूंची युती मुंबईत भाजपसह शिंदे आणि दादांना सुद्धा पाणी पाजू शकते असं बोललं जातंय। जरी बेस्ट निवडणुकीत भाजपने ठाकरेंवर कडी केली असली तरी बीएमसी म्हणजे ठाकरे असं समीकरण मुंबईच्या लोकांमध्ये फिक्स झालंय। आता येत्या काळातल्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत। तरीही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर शेलक्या शब्दात टीका केली आहे। ते म्हणाले, कुणाची युती होते, कोण कुणाशी मनोमिलन करते याची काळजी करू नका। त्यांची सगळी राजकीय गणित समीकरणं आपल्या हातात आहे। आपण लोकसभा विधानसभेला त्यांना पाणी पाजले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना हरवणार आहोत। आपण महायुती म्हणून लोकसभा जिंकलेली आहे, महायुती म्हणून विधानसभा जिंकलेली आहे आणि महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकणार। पुढे त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला हाणला। ते म्हणाले, आमच्या देशातले काही जण तिकडे लंडनला जातात आणि माघारी येऊन म्हणतात माझ्या हातात देण्यासारखं काही नाही। आता सगळे तिकडे लंडनला नेऊन जमा केल्यावर तुमच्याकडे काय राहणार? पण एकनाथ शिंदे यांचे हात भरले आहेत, देण्यासाठी खंबीर आहेत असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे बंधूंच्या युतीला निकालात काढलंय। जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही महायुती करणार आहोत। जिथे आम्ही कॉम्पिटिंग पक्ष आहोत, आमचे तुल्यबळ पक्ष आहेत, त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू। दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणुकीत तगडं यश मिळाल्यानंतर भाजपचा कॉन्फिडन्स वाढलाय। सध्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिथं शक्य आहे तिथं महायुती म्हणून आणि जिथं जिंकण्याचा विश्वास आहे तिथं स्वबळावर निवडणुका लढवण्याचा पवित्रा घेतलाय। अजितदादांनीही त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय। एकनाथ शिंदे यांनी तर खूप आधीपासून स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या मार्गाने वाटचाल सुरू केली आहे। आता त्या धर्तीवर अनेक भाजपच्या लोकांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलंय आणि आता अजितदादांनी तर
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरून भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या समोर आव्हान उभं केलंय. येत्या 2 नोव्हेंबरला ती निवडणूक सुरू होणार आहे. या निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दुसरीकडे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. म्हणजेच ही निवडणूक बिनविरोध होणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते. या दोन्ही नेत्यांचा क्रीडा क्षेत्राशी असलेला संपर्क आणि त्यांच्या मतदारसंघावर असलेली पकड लक्षात घेता ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे. कारण आता यात भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तुम्हाला यावरून काय वाटतं? ठाकरे बंधूंची होत नसलेली युती किंवा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये वाढत चाललेले दुरावे पाहता येत्या काळात महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेला जाईल? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.